स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण हे समर्थ शिकणार आहोत कसं करायचं। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। हा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला हे परफेक्ट जमेल। चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 3 लाईन मी कंप्लीट करून घेतलेत। आता याच्या पुढे आपण 3 चेन घेऊन डिझाइन चेंज करूया आणि 6 डबल खांब करून घेऊया। तीन, 4, 5 आणि 6 पहिल्या 3 चैनीचा धरून टोटल आपले हे 7 खांब तयार होतात। रेड कलरचा धागा जॉईन केला आहे तिथून आपल्याला 2 खांब करून घ्यायचे। एक त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 हे 2 खांब केले। आता आपल्याला 4 खांब येलो कलरचे करायचे। एक, 2, 3 आणि 4। आता आपल्याला रेड कलरच्या ह्याच्याने 8 खांब करून घ्यायचे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8। आता रेड कलरचा धागा बाजूला घेऊन येलो कलरच्या धाग्याने 3 खांब करून घेऊया। 1, 2, 2 आणि 3। आता 3 चेन 1, 2, 3 टर्न करूया। आता इथे परत 2 खांब करूया आणि पहिल्या 3 चैनीचा धरून टोटल 3 खांब तयार होतील। आता आपल्याला रेड कलरचे 2 खांब करून घ्यायचे। 1, 2 आता येलो कलरचे 3 खांब 1, 2, 3 आता आपल्याला येलो कलरचे 4 खांब करून घ्यायचे। 1, 2, 3, 4 आता रेड कलरने 2 खांब करूया। 1, 2 आता हे जे आपण 4 खांब केले त्याच्यावरती येलो कलरने 4 खांब करायचे। 1, 2
4. परत रेड कलरच्या धाग्याने हे 2 खांब केले, त्याच्यावरती 2 खांब, 1 2. आता आपण जे 7 खांब केलेत हे, त्या 7 खांबावरती आपल्याला येलो कलरने 7 खांब करून द्यायचे. 1 2 3 4 5 6 7. हे असे 7 खांब केले. आता 3 चेन घेऊन याच्यावरती परत 7 खांब करून घेऊया. हे आपण वरती सुद्धा 3 चेन घेऊन पुढे 6 खांब केले. टोटल आपले 7 खांब तयार झाले. आता आपल्याला रेड कलरने 8 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे 8 खांब झाले. आता आपल्याला येलो कलरने हे जे 4 खांब केले त्याच्यावरती आपण 4 खांब करून घेऊया. 1 2 3 4. आता रेड कलरने 2 खांब, 1 2. आता परत येलो कलरने हे जे 3 खांब आहेत त्याच्यावरती आपण 3 खांब करूया. 1 2 3. आता आपण 3 चेन घेऊया. 1 2 3. टर्न करूया. टर्न केल्यानंतर आपण अजून 8 खांब करून घेऊया. टोटल आपले 9 खांब होतील 3 चैनीचा धरून. 3 4 5 6 7 8 आणि 9. हे असे आपण 9 खांब तयार करून घेतले. आता आपल्याला रेड कलरच्या धाग्याने दोन खांब करून घ्यायचे. 1 2. दोन खांब केल्यानंतर आपल्याला इथे येलो कलरच्या धाग्याने 4 खांब करून घ्यायचे पुढे. हे असे आपण येलो कलरचे 4 खांब केल्यानंतर परत रेड कलरने 2 खांब करून घ्यायचे. 1 2. आता येलो कलरचा धागा घेऊन 7 खांब करून घ्यायचे आणि 3 चेन घेऊन वरती सुद्धा परत 7 खांब तयार करून घेऊया आपण. आता हे आपण येलो कलरने 7 खांब तयार करून घेतले. इथे आता आपल्याला रेड कलरने 14 खांब करून घ्यायचे.
1 2 3 4 5 हे मी करून घेते. 12 13 आणि 14 आपण हे रेड कलरचे 14 खांब तयार करून घेतले. आता येलो कलरने 3 खांब आहेत त्याच्यावरती 3 खांब करूया. 1 2 आणि 3 चैन 1 2 3. आता आपण हे टर्न करूया. आता आपण इथे येलो कलरने 15 खांब करून घ्यायचे. पहिल्या 3 चैनीला धरून टोटल आपले 15 खांब होतील. 3 4 5 6 14 आणि हे 15. टोटल आपण हे 15 खांब तयार करून घेतले. आता आपण रेड कलरने 2 खांब तयार करूया. 1 2. आता येलो कलरने हे 7 खांब करून परत 3 चैन घेऊन टर्न करून परत 7 खांब करायचे आहेत आपल्याला टोटल. हे आपण असं करून घेऊया. आता आपल्याला रेड कलरच्या धाग्याने 2 खांब करायचे आहेत. 1 2. हे 2 झाले. तर येलो कलरचा धागा घेऊन आपल्याला पुढे 5 येलो कलरचे खांब करायचे. 1 2 3 4 5. हे झाले 5 येलो कलरचे खांब. आता रेड कलरचा धागा घेऊन आपल्याला इथे 6 खांब करून घ्यायचे. 2 3 4 5 आणि 6. 6 खांब केल्यानंतर आपल्याला इथे येलो कलरच्या धाग्याने 4 खांब करूया. 1 2 3 आणि 4. 1 2 3 करूया. आणि येलो कलरचे जे खांब केले त्याच्यावरती आपण 4 खांब करून घेऊया 3 चैनीचा धरून. आता आपल्याला रेड कलरने 2 खांब करून घ्यायचे. 1 2. येलो कलरचा धागा घेऊन पुढे 2 खांब येलो कलरचे येणार. परत रेड कलरचे 2 खांब. आता येलो कलरचे 5 खांब येणार. 1 2 3
2 खांब करून घ्यायचे. 1 2. तर इथे आपण हे 7 खांब करून 3 चेन घेऊन परत वरती 7 खांब टोटल येणार. 3 चैनीचा धरून हे करून घेऊया. आपण हे असे येलो कलरचे 7 खांब करून घेतलेत आणि आता रेड कलरच्या धाग्याने आपल्याला खांब तयार करून घ्यायचे. एक 2 3 12 13 आणि 14. हे आपण रेड कलरचे 14 खांब केले. आता आपल्याला इथे 3 खांब येलो कलरचे करायचे. 3. इथे आपल्याला टोटल 8 खांब करून घ्यायचे. 3 झाल्या. आता 4 5 1 2 3 4 5 6 7 8 खांब केले आपण. आता रेड कलरने 2 खांब करून घ्यायचे. 1 2. नंतर इथे 5 खांब करायचे. 1 2 3 4 आणि 5. हे 5 खांब झाले. आता रेड कलरचा धागा घेऊन 2 खांब करून घेऊया. आणि 2. आता आपण येलो कलरच्या धाग्याने 7 खांब करून परत 3 चैन घेऊन वरती 3 चैनीला धरून टोटल 7 खांब करून घेऊया. आपण 7 खांब करून घेतले. आता आपल्याला रेड कलरच्या धाग्याने 14 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4 12 13 14. आता येलो कलरच्या धाग्याने 3 खांब करूया. 1 2 3 1 2 3 चैन घेतली. टर्न केल्यानंतर पुढे आपल्याला येलो कलरच्या धाग्याने खांब तयार करून घ्यायचे. 3 झाले. पहिल्या 3 चैनीचा धरून 4 5 6 7 13 14 आणि 15. टोटल हे आपले 15 खांब तयार होतात येलो कलरचे. आता आपण रेड कलरने 2 खांब करूया. 1 2. परत इथे आपल्याला 7 खांब
परत 3 चेन घेऊन टर्न करून वरतीसुद्धा टोटल आपले 7 खांब तयार करून घ्यायचे. हे असे मी 7 खांब करून घेतले येलो कलरचे. रेड कलरच्या धाग्याने आपल्याला 6 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6. हे 6 खांब झाले रेड कलरचे. आता येलो कलरने आपल्याला 1 खांब इथे करून घ्यायचं आहे. आता परत रेड कलर, ते सुद्धा परत 6 खांब करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. हे 6 खांब केल्यानंतर येलो कलरचे 4 खांब. 1 2 3 आणि 4. 1 2 3. आपण इथे येलो कलरच्या धाग्याने 3 खांब करून घेतले. आता इथे आपल्याला 2 खांब रेड कलरने करायचे. 2. हे 2 खांब रेड कलरचे झाले. आता येलो कलरने 2 खांब करूया. 1 2. तर रेड कलरने इथे 2 खांब करूया. 1 2. परत येलो कलरने 2 खांब करायचे. 1 कलरच्या धाग्याने 2 खांब. परत येलो कलरच्या धाग्याने 2 खांब. आता रेड कलरच्या धाग्याने 2 खांब. परत इथे हे 7 खांब करून घ्यायचे. 3 चेन देऊन वरती सुद्धा परत 7 खांब टोटल करून घ्यायचे. पहिले 3 चेनीला देऊन आपण हे येलो कलरचे 7 खांब केले. आता आपल्याला रेड कलरने 10 खांब करून घ्यायचे. 1 2 3 8 9 आणि 10 खांब केले. आता येलो कलरने 2 खांब करून घ्यायचे. 2 काम येलो कलरने केले. आपल्याला रेड कलरने 2 काम करायचे. 2 असं 1 2 रेड कलरचे केले. आता परत आपल्याला येलो कलरने
हे 3 खांब आहेत, त्याच्यावरती 3 खांब येलो कलरचे करायचे आहेत. 2 3 1 2 3 टर्न करायचं. हे 3 खांब आहेत, त्याच्यावरती 3 खांब येलो कलरचे करायचे आहेत आपल्याला. 3 खांब केल्यानंतर रेड कलरचे 2 खांब करून घेऊया. 1 2. आपल्याला येलो कलरने खांब तयार करायचे. 1 2 3 4 7 8 9 आणि 10. 10 खांब झाले. आता रेड कलरने 2 खांब करूया. 1 2. हे 2 खांब झाले. तर परत आपल्याला इथे येलो कलरने 7 खांब करून हे आपण 7 खांब तयार केले. आता आपल्याला 3 चैन घ्यायचे. 1 2 3. 3 चैन घेतल्यानंतर टर्न करायचे आणि आपल्याला इथे 3 खांब करून घ्यायचे. टोटल 3 चैनीला धरून 2 आणि 3. 3 खांब झाले. तर आपल्याला इथे रेड कलरच्या धाग्याने खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 13 14 15 16 17 आणि 18. हे 18 खांब आपण तयार केले रेड कलरचे. आता आपण येलो कलरचे 3 खांब करूया. 1 2 आणि 3. 1 2 3. 3 चैन घेतली आणि टर्न करायचं. आता येलो कलरच्या धाग्याने आपल्याला खांब तयार करायचे. पहिल्या 3 चैनीच्या धरून टोटल आता आपण हे 3 खांब केले. 4 12 13 14 15. हे आपण येलो कलरने आपण 15 खांब केले. आता आपल्याला रेड कलरने 2 खांब करायचे आहेत. 1 2. परत येलो कलरने आपल्याला 2 खांब करायचे आहेत. परत रेड कलरने 2 खांब. 2. आता येलो कलरने आपल्याला
3 खांब करून घेऊया. 1 2 3 1 2 3 टर्न करूया. आता इथे 1 2 टोटल आपले हे 3 खांब तयार झाले पहिल्या 3 चैनीचा धरून. आता रेड कलरने आपल्याला 2 खांब करून घ्या. 1 2 येलो कलरने आपल्याला खांब तयार करायचे आहेत. 1 2 3 14 15 16 17 18 19 असे हे आपण येलो कलरचे 19 खांब तयार केले. आता 3 चैन घेऊया. 1 2 3 आता आपल्याला 24 खांब तयार करून घ्यायच्या पहिल्या 3 चैनीचा धरून. 2 3 4 5 6 22 23 आणि 24. 1 2 3 आता आपण टर्न करून परत सेम 24 खांबाचे अजून 2 लाईन कंप्लीट करून घेऊया. हे आपलं समर्थ बनवून तयार झालं. आता यानंतर आपण 3 चैन घेऊन आपण खांब तयार केले. त्यानंतर पुढे हा स्वस्तिकसुद्धा तयार केला. जसं मी पहिल्या पार्टमध्ये दाखवलं आहे तसा सेम स्वस्तिक तयार केला आहे आणि इथे बॉर्डरसुद्धा तयार करून घेतलेली आहे. तर तुम्हाला ही तोरणपट्टी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्हाला अजून काही नवीन व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही ते सुद्धा मला सांगू शकता. तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.